फुटवा हा औषधांनी निघतो, तर तुमचं हे लॉजिक चुकीचं आहे. कारण हे मी नाही तर हे झाड सांगत असतं. कारण की आपलं काम आहे झाडाचा खोल पोस्टमॉर्टम करणं. झाडाचा पोस्टमॉर्टम केला आणि जबरदस्त ती माहिती समोर आली जी आत्तापर्यंत आपण बघितलेली पण नसेल, आणि ती तुम्हाला माहिती होणार आहे पुढच्या 2 मिनिटामध्ये. आणि हे फक्त एक झाड नाही आहे, हे मी तुम्हाला प्रत्येक झाड दाखवू शकतो. कारण की प्रत्येक झाडाला त्याच पद्धतीनं जबरदस्त फुटवा आपला निघतोय. ची चूक होते. अनेकांना वाटतं फुटवा हा फक्त औषधांनी निघतो का, आणि ते वेगवेगळ्या पद्धतीचे औषधं सोडतात. हे लॉजिक काम करत नाही आणि त्याद्वारे ते झाड फक्त एक साईडला वाढण्याचं चालू होतं किंवा पानांची साईज वाढते आणि आपला फुटवा पण निघत नाही आणि त्यामुळे त्यांचा खर्च वाया जातो. तर चला बघू हे लॉजिक कसं आहे. गरज एक छोटीशी कळी प्रत्येक झाडामध्ये आधीपासूनच उपलब्ध असते. फक्त त्या कळीला सिग्नलची योग्य त्या ऊर्जेची गरज पडते, ज्याने ती ॲक्टिव्ह होते आणि आपला अशा पद्धतीने फुटवा दिसतो. पण ही कळी येण्यासाठी झाड एक सिग्नल घेत असतं. इथेच हा सिग्नल म्हणजे सायटोकिनिन आणि ऑक्सिन, म्हणजे शेंड्यातला सिग्नल हा ऑक्सिन. म्हणून झाडामध्ये जितकं जास्त ऑक्सिन असेल तितकाच आपला फुटवा कमी असतो आणि जितकं जास्त सायटोकिनिन असेल तितका आपला फुटवा जास्त असतो. आणि सायटोकिनिन ऑक्सिन हे दोन सिग्नल झाल्यानंतर झाडाला ही कळी ॲक्टिव्ह चालू होते. पण ह्या कळीला वाढण्यासाठी झाडाला ऊर्जेची गरज पडते आणि ती ऊर्जा झाडाकडे लगेच उपलब्ध राहत नाही आणि तिथंच आपलं काम करतं सूर्यप्रकाश आणि पानांचं. पानांमध्ये जेव्हा पण आपला हा सूर्यप्रकाश पानांवरती पडतो तेव्हा झाड आत न्यूट्रिशन किंवा एनर्जी तयार करण्याचं काम चालू करतं. पण थांबा, एनर्जी तयार करण्यासाठी झाडाला मटेरियल तर लागेल ना. झाडामध्ये जितकं मटेरियल असेल ते तितके एनर्जी तयार करतं आणि तितक्या पद्धतीचा फुटवा देतं. म्हणून इथून काम पडतं ते म्हणजे आपल्या मुळांचं. आणि जेव्हा पण ह्या मुळाखाली मातीमधून पाणी, ऑक्सिजन किंवा कॅल्शियम, बोरॉन इत्यादी वर घेतात, ते एक रॉ मटेरियलच्या स्वरूपात घेतात. म्हणजे ते घेतलं आणि लगेच झाडाला लागू झालं असं नाही. ते रॉ मटेरियल झाडात वर चढतं आणि झाडात वर चढल्यानंतर सूर्यप्रकाश पानांद्वारे हे पान आत ऊर्जा तयार करतं त्या रॉ मटेरियलचं. आणि त्या रॉ मटेरियलला झाडामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या एन्झाईमला किंवा न्यूट्रिएंटला बनवतं. जसं आपल्या मिनरल आणि इतर गोष्टी बनवल्यानंतर झाडामध्ये प्रोटीन तयार होतं. म्हणजे झाडाला आणि ही कळी ते एनर्जीद्वारे, म्हणजे जे रॉ मटेरियल आहे त्याच्याद्वारे प्रोटीन तयार होतं. त्यातून झाड एनर्जी घेतं आणि तीच एनर्जी ह्या फुटव्यांच्या स्वरूपात आपल्याला पुढे दिसून येते आणि झाडाला म्हणून आपल्याला तो फुटवा दिसतो. म्हणजे फुटव्यासाठी तुम्ही बोलाल की नुसतं औषध गरजेचं असतं, तर ते पण चुकीचं आहे. आणि नुसता सिग्नल गरजेचा असतो ते पण चुकीचं आहे. आणि नुसता सूर्यप्रकाश गरजेचा असतो ते पण चुकीचं आहे. ही पूर्ण पद्धत आपल्याला व्यवस्थित करावं लागते. आणि या पूर्ण पद्धतीचं खोल लॉजिक जर तुम्हाला बघायचं असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. पुढल्या व्हिडिओमध्ये अजून ती खोल माहिती बघू, ज्याने प्रत्येक शेतकऱ्यांचे फुटवे कसे काढायचे ते तुम्हाला मदत होणार आहे. भेटू पुढच्या दुसऱ्या लॉजिकच्या व्हिडिओसोबत. कारण की आपलं काम प्रत्येक झाडाचा पोस्टमॉर्टम